मंडळी नमस्कार. तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. सांगोला पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेच्या निमित्तानं माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी सांगोल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केला आहे. कैलासवासी माजी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या राजकारणाचा वारसा समर्थपणे सांभाळत दीपकाबांनी सांगोला तालुक्यात आणि पर्यायानं सोलापूर जिल्ह्यातही एकेकाळी आपला दबदबा निर्माण केला होता. एक वेळेस विधान परिषदेचे आमदार म्हणूनही त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती. मात्र राज्यातल्या बदलत्या सत्ता समीकरणामुळे दीपकाबांना राजकारणाच्या पटलावरून मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर जावं लागलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहाजीबापूंना साथ दिली आणि शहाजीबापू आमदार झाले. मात्र त्यानंतर 2024च्या निवडणुकीत दीपकाबांना संधी मिळणं अपेक्षित होतं, मात्र तसं घडलं नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीत दीपकाबा हे स्वतः उमेदवार होते, मात्र शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. राज्यातली बदलती सत्ता समीकरणं आणि सांगोला तालुक्यात राजकारणाचा झालेला चुतडा पाहता दीपकाबांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. तब्बल 9 वर्षांनंतर दीपकाबांच्या गटाची एक महिला कार्यकर्ती भाजपच्या माध्यमातून सांगोला पंचायत समितीची सभापती होणार आहे. ज्यांच्या नावावर महायुतीकडून सभापती म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलंय त्या पूनम इंगवले यांच्या माध्यमातून सांगोला पंचायत समिती एका अर्थानं दीपकाबांच्या ताब्यात राहणार आहे. इतकी वर्ष शेतकरी कामगार पक्षानं सभापतीपद आपल्या ताब्यात ठेवलं होतं. मात्र सांगोला तालुक्यात घडलेल्या या राजकीय नाट्यामुळं यावेळेस प्रथमच दीपकाबांच्या ताब्यात ही पंचायत समिती असणार आहे. कोणतीही सत्तास्थाने ताब्यात नसल्यामुळं दीपकाबांचे कार्यकर्तेही मागील 7 ते 8 वर्षांपासून हतबल होते. 2024च्या पराभवानंतर दीपकाबा ही कोणत्याही पक्षात सक्रिय नव्हते. कुठल्याही पक्षात सक्रिय नसतानाही दीपकाबांनी सांगोला नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या. नगर परिषदेत त्यांच्या हाती काही लागलं नसलं तरीही सांगोला पंचायत समितीत मात्र त्यांनी 3 सदस्य निवडून आणले आहेत. त्यांच्या सुपुत्र ॲडव्होकेट यशराजे साळुंखे पाटील हे जवळा जिल्हा परिषद गटातून पराभूत झाल्यामुळं दीपकाबा व्यक्तीत होणं साहजिक होतं. होम पिचवरच आबांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळं आबांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज होते. आबांनी सत्ताधारी पक्षासोबत जावं अशा प्रतिक्रिया त्यांचे कार्यकर्ते उघडपणे व्यक्त करत होते. मात्र तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण निर्णय घेऊ या भूमिकेवर आबा ठाम होते. मागील 2 दिवसांपूर्वी सांगोल्यात झालेल्या आबांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आबांना यावेळेस आमच्या भावनांची कदर करा, आमच्या भावना डावलू नका, तुम्ही सत्ताधारी पक्षात तातडीनं जाण्याचा निर्णय घ्या अशी आग्रही भूमिका मांडली होती. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव पाहून आबांनीही यादृष्टीनं सकारात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दीपकाबांच्या गटाकडून पंचायत समितीत निवडून आलेले बापू जावीर, अशोक चोरमुले आणि पूनम इंगवले यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. या माध्यमातून दीपकाबा गटाच्या पूनम इंगवले यांच्या गळ्यात पंचायत समिती सभापतीपदाची माळ पडणार आहे. आपले 3 पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये पाठवून दीपकाबा हे प्रत्यक्षपणे भाजपच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाल्याचं दिसत आहे. मात्र दीपकाबांनी स्वतः भाजपमध्ये अद्याप प्रवेश केलेला नाही. पंचायत समितीच्या सत्तेत ते स्वतः सहभागी झाल्यामुळं तेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी दाट शक्यता सध्या दिसून येत आहे. दीपकाबा हे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे. मात्र काही का असेना दीपकाबांचे 3 पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये गेले आणि त्यातील एकाला सभापतीपद मिळालं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर मंडळी, दीपकाबांनी घेतलेला हा राजकीय निर्णय त्यांच्या राजकीय वाटचालीचे संकेत देणार आहे. आगामी काळात दीपकाबांची पावले हे भाजपच्या दिशेनं पडतील हे आता जवळपास स्पष्ट झाल्यात जमा आहे. काही झालं तरी भाजपच्या माध्यमातून दीपकाबांनी पंचायत समितीच्या सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय हा दीपकाबांचा राजकीय वनवास संपवणारा ठरला आहे हे मात्र निश्चित आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.